तर बापू 11 वर्सेस संतोष 11 40+ हे दोन्ही टीम्स सातत्याने बघितलं तर या टीम्स लेजेंडरी टीम्स आहेत. प्रत्येक खेळाडू ज्या खेळाडूने 20 ते 25 वर्ष क्रिकेटची सेवा दिली आहे आणि आज व्यावसायिकरण असेल नोकरी व्यवसाय असेल यामध्ये व्यस्त होत असताना क्रिकेटपासून दूर होते आणि क्रिकेटपासून दूर असताना पुन्हा एकदा ही संधी मिळाली आणि ती संधीचं सोनं करण्याचं दोघांनाही शुभेच्छा असतील. टीम बापू 11 आणि टीम संतोष 11. प्रकाश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघितला तर व्हाईट बॉल होता. त्यानंतर हा दुसरा चेंडू आपण बघू शकतो. शॉर्ट ऑफ लेंथ होती. शॉर्ट ऑफ लेंथला ऑन साईडला पुल केलं होतं 30 यार्ड सर्कलच्या सेंटर पॉइंटवर इनर सर्कलमध्ये या ठिकाणी बघितलं तर सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक मिळाली आणि धावसंख्या धाव फलकावर 2. संतोष 11 या संघाची फिल्डिंग म्हणजे क्षेत्ररक्षण आहे. बापू 11 या संघाची बॅटिंग आणि बॅटिंग करत असताना आपण बघू शकतो दोन खेळाडू स्पेशली बॅट्समॅन प्रभाकर आणि मोहन अधिकारी. मोहन अधिकारी क्लासिक बॅट्समॅन आहे. शॉर्ट ऑफ लेन ऑन साइडला व्हाट अ फॅब्युलस हिट. स्कोर ऑफ द विकेट. डीप बॅकवर्ड स्कोर लेग झोन मध्ये आलाय पहिलाचा चौकार. नाही का? अच्छा चेंडू थांबलाय. चेंडू थांबल्यामुळे मोहन अधिकारी यांनी फक्त एकच मिळवली. म्हणजे नशीब मला वाटतं बापू 11 या संघाच्या दृष्टीने नाहीये कारण हा पहिला चेंडू ज्या पद्धतीने चौकार येणं गरजेचं होतं तो चौकार आलेला नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना तिथे थांबला. शॉर्ट ऑफ लेंथ ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. गुड फिल्डिंग. ओ माय गॉड व्हाट अ फिल्डिंग. बापू नो बॉल. बापू अधिकारी तोल गेला परंतु चेंडू जाऊ दिला नाही. हे फार महत्वाचं आहे. पंच धावा किती काढल्या? 2 का 1? एकच काढली. ओके. रनिंग बिटवीन द विकेट कुठेतरी कमतरता जाणवते. नाहीतर ओव्हरलुक आतापर्यंत बघितलं तर खूप सुंदर परफॉर्मन्स राहिलाय. नो बॉल आहे. फ्री हिट असेल. मोहन अधिकारी यांच्यासाठी भरपूर मोठी संधी. फ्री हिट. प्रकाश अधिकारी सातत्याने शॉर्ट बॉल टाकतायत. लेफ्ट आर्म स्पिनर आहेत. लेग स्पिनर आहेत आणि चायनामॅन बॉलर स्पेशली जास्त शॉर्ट पिच टाकणार तर मात्र बॅट्समनला संधी मिळते चेंडू रीड करण्याची. चायनामॅन बॉलरला कधी तुम्ही टप्पा पडूच देऊच नका. ब्रॅड हॉकला सचिन रमेश तेंडुलकर टप्पा पडू देतच नसायचे. ओ फटका चांगला आहे. एक थांबला, एक अडला, एक अडवता आला, दुसरा देखील अडवता येऊ शकणार नाहीये. आडोसा घेत 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 फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय चौकार.
पहिल्या धावसंख्या फलकावर 15. पहिलं षटक कंप्लीट करायला किती बॉल लागले तर कंप्लीट 10 बॉल लागले. 10 चेंडू टाकावे लागले तेव्हा पहिलं षटक कंप्लीट झालंय. अजून आपल्याला भरपूर मॅच कव्हर करायचे आहेत. 3:45 वाजून गेलेत म्हणजे 4 वाजायला 10 मिनिटं राहिली आहेत. आणखीन आपल्याला 4 मॅच कव्हर करायचे आहेत या मॅच नंतर. आणि अवघा कालावधी आपल्याकडे राहिलाय 2 ते 2.5 तासाचा कालावधी राहिलाय. नियोजन केलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि व्यवस्थापन समितीला सहकार्य करण्यासाठी व्हॉलंटियर्सनी लवकरात लवकर चेंडू आणून देणं गरजेचं आहे. एक्झिबिशन मॅच आहे 40+ जुने जाणते खेळाडू की ज्या खेळाडूंनी साकोर्ले हे नाव संपूर्ण ठाण्याच्या मनपटलावर निर्माण केलं होतं. 2000 अगदी बघितलं 1990 पासून हे क्रिकेट खेळायचे. 1990 1995 त्या कालावधीमध्ये आणि 2000 नंतर जर प्रामुख्याने बघितलं तर त्यावेळेस प्राइज मनी किती असायची तर 700 800 फार फार तर 1500 असायची. त्यानंतर जसं कालावधी पुढे पुढे जात चालला नंतर मग 2500 नंतर 5000 आणि आज जर आपण बघितलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 लाख 10 लाख 15 लाख 1 करोड देखील स्पर्धा आम्ही पाहिली ISPL मध्ये. म्हणजे एकंदरीत आपण बघू शकतो की टेनिस बॉल क्रिकेटला देखील 500 वरनं आता करोडपर्यंत पोहोचू लागले स्पर्धेचं मानांकन. हे एक्झिबिशन मॅच आहे. चला फार उशीर होतोय लक्षात घ्या. लवकरात लवकर ऑफिशियल आमचे फिरोजभाई शेख. 4 ओव्हरमध्ये 4 बॉलर कंपल्सरी लक्षात असू द्या. 4 बॉलर तुम्हाला टाकावेच लागतील, खेळवावेच लागतील. शॉर्ट पिच चेंडू ऑन साइडला यावेळेस टर्न केलाय. स्कोअर होते विकेट डीप बॅकवर्ड. स्कोअर लेग मध्ये हलक्या हाताने चेंडू ढकलत असताना इथे मिळतील 2 कारण फिल्डर गिरकी मारताय जागेवर. विकेट किपरच्या डोक्यावरनं इथे बॅकअप आले. 2 धावा प्राप्त झाल्या. 2 धावेने धावसंख्या फलक पोहोचलं 17. पहिल्या षटकात 15 धावा कुठल्या गेल्या होत्या प्रकाश अधिकारी यांच्या बॉलिंगवर. और दी विकेट. और पिचंडो होता है. लॉफ केलाय. झेल असू शकतो. झेल सुटलेला आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये आणि बॅकअप सुंदर पाहायला मिळालं. संतोष अधिकारी यांचे बंधू आहेत. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फुल टॉस ड्राईव्ह करतायत मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. ओह क्या बात आहे. व्हॉट अ फिल्डिंग. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संतोष अधिकारी यांनी चांगल्या टिप्स दिल्यात. घरामध्ये चांगली प्रॅक्टिस करून घेतली. 20 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. यावेळेस खेळायला गेले ऑन साइडला गेला चेंडू गल्लीमध्ये आणि गल्लीमध्ये जात असताना इथे मिळाली एक सिंगल. एक एक धाव ही महत्वाची. मग त्या वाईटने होत, त्या एक्स्ट्रा स्वरूपात होत, त्या बाईजने होत अथवा त्या लेग बाईजने होत, कशाही धावा होत, एक एक धाव आली तर मात्र ही मॅच मध्ये मजा निर्माण होऊ शकते. धावा असणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच चेंडू स्क्वेअर कट केलाय. ओ सूर मारली सूर. क्या बात आहे. खतरनाक फिल्डिंग, खतरनाक फिल्डिंग. या हीच तर मजा असते 40+ ची. टाळ्या वाजवा टाळ्या. क्या बात आहे. वा वा. तरुण पिढीला हे भरपूर आनंद निर्माण करण्यासारखं आहे. तरुणांनी आनंद लुटायला पाहिजे. पुढे आले, भीट होत आहेत स्टेप आउट करत असताना डॉट बॉल. पहिल्या षटकात 15 होत्या. दुसऱ्या षटकामध्ये एकंदरीत बघितलं तर या ओव्हरमध्ये आल्या 7 धावा. 22 लागल्या. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11च्या सरासरीने 22. पहिला सत्र बघितलं तर 2 ओव्हरचा खेळ झालाय. अजून 12 चेंडू सगळे बाकी. एकही खेळाडू बाद झालेला नाहीये. हा सगळ्यात प्लस पॉईंट इथे बघायला मिळतोय. बावीस लागल्यात. 22
गोलंदाजी मार्ग पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू होता समोरच्या दिशेने. आपण बघू शकतो बॅकफूट हार्ड पंच केलाय अलॉंग दी कार्पेट. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड केला गेला. +40 मध्ये कोणत्याही खेळाडूने षटकार लगावला तर राणोजी अधिकारी यांच्याकडनं रोख रक्कम 500 रोख रक्कम दिलं जाईल. कोणीही मारा, बापू 11नी मारा नाहीतर संतोष 11नी मारा, कोणीही मारा, 500 रुपये कमवा. बापू गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच चेंडू होता. पिचिंग पॉइंट बघितला तर लेगस्टम्पच्या बाहेर आणखीन बाहेर झालाय. अँगल होत असताना ओव्हर द विकेट अँगल केल्यानंतर तो चेंडू बाहेरच जाणार आहे. आणखीन एक व्हाईट बॉल जास्त टाकले गेले त्या आतापर्यंत. हो त्रिपुराची क्या बात आहे, बापूने मिळवली आहे इथे गोल्डन विकेट. बॅट्समन प्रभाकर बॅक टू द डगआउट. आता मात्र मॅन इन फॉर्म ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये त्यांच्या टीमला जिंकून दिलं होतं तो खेळाडू जातोय अनिल पवार. प्रभाकर खेळत होते. मला असं आठवण झाली की विनोद कांबळीची आठवण झाली. काय विनोद कांबळी खेळायचे, कॉपी बुक खेळायचे आणि प्रभाकर यांची बॅटिंग देखील अगदी कॉपी बुक स्टाईल राहिली. आता आलेत क्लासिक बॅट्समॅन रन मशीन अनिल पवार. बापूने मिळवली गोल्डन विकेट. बापू क्लीन बोर्ड केलाय त्यांनी. कोणत्याही खेळाडून षटकार लगावला तर सन्माननीय आदरणीय आपले राणोजी अधिकारी यांच्याकडनं रोख रक्कम 500 एक. तो 1 रुपया फार महत्वाचा आहे. शॉर्ट पिच ऑन साइडला पुल केलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. फुटबॉल बिल्डिंग पाहायला मिळाली. दुसरी धाव कंप्लीट होणार, डक्की होणार कारण रनिंग बिटवीन द विकेट अनिल पवार यांची खूप चांगली आहे. 2 धावा प्राप्त झाल्या. फटका देखील दमदार होता. शॉर्ट पिच चेंडूला ऑन साइडला पुल केलं होतं. पूल जणू करत होते असं वाटलं की रोहित शर्मा आलाय. रोहित शर्मा देखील अशीच अनिल पवार यांच्यासारखी बॅटिंग करतात. +40. शॉर्ट पिच आणखीन एक पूल, परंतु पूल साठी पाठीमागे प्रकाश अधिकारी ठेवलेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. थ्रो देखील बापूंच्याकडे चांगला केला गेला. 1 मिळाली. एकेरी धाब्याने धावसंख्या फलक पोहोचलं 27. हो पुढे आले होते. बीट केलं गेलंय मोहन अधिकारी यांना. ही लाईन चांगली पाहायला मिळाली. जास्त स्टेप आउट होत असताना चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचू शकले नाही. त्याच्यामुळे चेंडू अवे फ्रॉम द बॉडी थोडासा स्किट झाला आणि डॉट आला. चांगली लाईन. शॉर्ट पिच चेंडू हलक्या हाताने ढकलले आणि काय ओ 2 पेंग्विन आणि 2 पेंग्विन तसे पाण्यामध्ये पोहत असतात त्याप्रमाणे आमच्या या मैदानावर. क्या बात आहे, व्हॉट अ फिल्डिंग, कमाल. टाळ्या वाजवा. खरा तर आनंद हाच असतो क्रिकेटमध्ये. सिंगल प्राप्त झाली. 28. षटक क्रमांक संपलेला आहे. 3रं षटक समाप्त झालं बापूंचं. पहिल्या षटकामध्ये 15 आल्या प्रकाशच्या. दुसऱ्या षटकामध्ये आले भास्करच्या 7 आणि तिसऱ्या षटकात धावा आल्या बापूच्या 6 आणि धावसंख्या धावफलकावर आहे 28 लागलेत. 28. तानाजी अधिकारी यांनी जर विकेट घेतली तर भाई अधिकारी, मनीष अधिकारी, राणोजी अधिकारी 500 500 500 म्हणजेच किती तर 1503.
1503 रुपये इथे प्राप्त होतील. तानाजी अधिकारी यांनी जर विकेट घेतली तर, कारण शेन वॉर्न जितका टर्न करायचा तितका टर्न अजूनपर्यंत कोणी केलेला नाही. व्हाईट बॉल, शॉर्ट पिच, ओ बीट केलंय मोहन अधिकारी यांना. जागेवर खेळण्याच्या प्रयत्नामध्ये संधी भरपूर होती पण संधीचं सोनं झालं नाही. चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क नाही. डॉट बॉल, एक वाईट तदनंतर डॉट बॉल. यावेळेस ऑन साइडला टर्न केले, फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, पेट्रोलिंग करतायत. मिड विकेट वरनं आले दोघे, टक्कर मारत असताना चेंडू अडवलाय. एक मिळाली, 30 झाल्या. 30 धावा. यावेळेस ऑन साइडला अनिल पवार क्लासिक ऑन ड्राईव्ह खेळतायत. त्यांच्याकडनं डॉट बॉल कमी पाहायला मिळतात. अनिल पवार ज्या वेळेस बॅटिंग करत असतात त्यांच्याकडनं डॉट बॉल कमी येत असतात. प्रत्येक चेंडू मिडल करणं याच्यावर जास्त फोकस असतो आणि त्याच्यामुळे आपण बघू शकतो की आज किती वर्षानंतर ते खेळतायत परंतु क्रिकेट तंत्र ते विसरले नाहीयेत. ऑन साइडला स्कोअर, विकेट डीप बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळू शकते आणि क्षेत्ररक्षक देखील चांगले सेट केलेत. मोहन अधिकारी जे टर्न करतात त्यांच्यासाठी फिल्डिंग. त्यानंतर आपण समोरच्या दिशेने बघू शकतो प्रकाश आहे आणि मिड विकेट झोन तिथे 2 क्षेत्ररक्षक लावलेत. का तर अनिल पवार तिथे जास्त खेळतात. 32 फुल टॉस, फ्लॅटेड चेंडू बीट होत आहेत. डॉट बॉल आलाय. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना 32. अंतिम चेंडू बाकी आहे, 1 चेंडू बाकी. तानाजी, ओ विकेट साठी भरपूर लावलं होतं. 1503 रुपये लावले होते परंतु विकेट काही प्राप्त झालेली नाही. षटक क्रमांक 4 संपन्न झालं. 4 षटकांमध्ये धावा लागल्या 33. जिंकण्यासाठी इथे कराव्या लागते 34. 40 प्लेसचा हा थरार कसा असेल या उत्तरार्धामध्ये आपण पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आमंत्रित करूया आपले सर्वांचे लाडके रमेशजी शिंदे सर, म्हणजे आपले सर्वांची लाडकी माऊली. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी दिलेला नव्हता. प्रथमेश अधिकारी आपण यायचं आहे. आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारायची. प्रथमेश अधिकारी आपण या. आणि किरण भला तुम्ही देखील या. तुमचं देखील मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. जे खेळाडूंचं मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहिलेत त्यांचे मॅन ऑफ द मॅच आम्ही या ठिकाणी देत आहोत. किरण भलाला मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी राणोजी यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कृत करा. आणि सन्माननीय अरुणजी अधिकारी साहेबांनी जर कॅच पकडला तर राणोजी अधिकारी यांच्याकडनं 1500 रुपये. क्या बात आहे. सगळ्या कॅच एकट्या अरुण अधिकारी यांनीच जर घेतल्या तर असे किती कमवतील या मॅच मध्ये. हे प्रेम आहे, हे प्रेम हे क्रिकेटने दिलेलं प्रेम आहे. मॅन ऑफ द मॅच साठी किरण राणोजी आपण राणोजी हे सगळ्या खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जात आहेत. प्रथमेश अधिकारी यांना देखील मॅन ऑफ द मॅच दिली जाते
आणि पुन्हा एकदा मायक्रोफोनवर आपण शब्दांची माऊली, जे आज ज्ञानेश्वर माऊलींनी भिंत चालवली आणि रेड्यामुखी वेद बोलवले, तशा या क्रिकेटच्या निर्जीव वस्तूंना देखील सजीवत्व प्राप्त करणारी माऊली ज्ञानेश्वर माऊलींप्रमाणे शब्दांची माऊली म्हणजेच रमेश महाराज शिंदे. धन्यवाद दत्तात्रय फर्डे सर. पुन्हा एकदा दुपारच्या वेळेला अनिलजी पवार यांनी ताकाची व्यवस्था केलेली आहे, त्यांचं पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. जाऊया मॅचच्या दिशेने. 40+ ची मॅच चालू आहे. बापू 11 विपक्ष संतोष 11. बापू 11 संघानं बॅटिंग केली आणि धावसंख्या बनवली 4 षटकांच्या अंती 33. विजयासाठी संतोष 11 संघाला बनवायच्या 34 धावा आणि संतोष 11 संघाच्या वतीने सलामीची जोडी 40+ ची खेळपट्टीवर दाखल. बॅट्समन भास्कर आणि सोबतीला फलंदाज संतोष. वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक. गोलंदाजी मार्कवर बापू 11 संघाच्या वतीनं बॉलर नाव कळवायचं आहे आम्हाला, संतोष अधिकारी अर्थात जॉन्टी. जुना जाणता अनुभव या मॅच मध्ये काय प्रकारे उतरवला जाईल पाहणं निश्चितच गरजेचं आहे. साकुर्ली होली प्रीमियर लीग 2024 च्या वतीनं आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. जवळ आपण मॅचच्या दिशेने संघर्ष, जिद्द, चिकाटी, मेहनत या चारही गोष्टीने परिपूर्ण भरलेले हे मैदान आणि पहिल्या इनिंग मध्ये 4 षटकांमध्ये ज्यांचा आवाज आपण ऐकला ते सर्वांनी आमचे साथी समालोचक दत्तात्रय फर्डे सर एक आदर्श समालोचक देखील आहेत आणि त्यांचा आवाज अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतो. या वर्षाचा हंगाम त्यांच्या आवाजानं देखील खूप सारखा गाजवलेला आहे. म्हणजे एखाद्या फुलाला सुगंध निर्माण करून देण्यासाठी जितकी मेहनत निसर्गाची आशीर्वादाची असते ना, तितकी शब्दांचं सामर्थ्य आणि शब्दांची प्रतिज्ञा सर्वांनी दत्तात्रय फर्डे सरांनी ठेवलेली आहे. त्यांचे देखील आभार. जाऊ आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला हा सामना जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. पहिला बॉल. संतोष अधिकारी गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पहिला बॉल. संतोष अधिकारी तिकडे आनंद उत्सव साजरा करतायत, परंतु अपील केलेली आहे का फिरोज सर आम्हाला कळवा. या बॉलवर काय झाले? पहिला चेंडू डॉट आहे ना? येस. नेक्स्ट मॅच रायझिंग स्टार आणि सह्याद्री 11. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. आजच्या दिवसातील 5वी मॅच खेळवली जाईल. इथे देखील संतोष अधिकारी यांनी बॉल फेकलाय. नो बॉल आहे. अंपायर इथे प्रतिस्पर्धी संघावर ऑब्जेक्शन आहे की प्रतिस्पर्धी संघाचे 12 खेळाडू अशा निदर्शनात आलेलं आहे. फायनली निर्णय कळवायचा अंपायर. फलंदाज बाद आहे का? +40 ची मॅच.
इथे फटका चांगला आहे, आवाज तर आलाय डीप मध्ये. फिल्डर प्रयत्नांती परमेश्वर म्हटलं जातं ना, पण म्हटलं जातं प्रत्येक प्रयत्नात सापडत नसतं. इथे कॅच घेण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाली. मित्रांनो, आज साकुर्लीकरांचा आनंद हा खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही सगळेजण अनुभवत आहोत. आमचे मिलिंदजी घरात आता 12 घरात त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं देखील म्हणणं आहे की आज गाव एकत्र होताना आणि तो पाहताना आम्हाला खूप सारा आनंद होतोय. खोलवट टप्प्याचा बॉल आहे, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही, इथे डॉट बॉल. नेक्स्ट मॅच असेल तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संतोष 11 या संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय. 1 गडी बाद 7 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 7 आहे. अजूनही 18 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथून पाहिलं तर अजूनही 27 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी संतोष 11 या संघाला. बापू 11 संघाचं वर्चस्व पहिल्या षटकामध्ये राहिलेलं आहे, परंतु सामना अजूनही मित्रांनो संपलेला नाहीये. वैयक्तिक पहिले सांघिक दुसरा षटक गोलंदाजी मार्कवर धनाजी 18 बॉल आणि विजयासाठी इथून जर पाहिलं तर अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम संतोष 11 या संघाला. खेळपट्टीवर 2 खेळाडू पाहू शकाल, एका बाजूला भास्कर, दुसऱ्या बाजूला हरेश. पहिला चेंडू फेकलाय डॉट. या संतोष आणि हरेश खेळपट्टीवर सज्ज आहेत. हरेशजी, आपण जर षटका ठोकला तर प्रत्येक षटकारासाठी राणोजी अधिकारी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रयत्न चालू आहेत, परंतु या प्रयत्नातून मार्ग नाही. फिरोज सरांचा हात पुन्हा एकदा आकाशाच्या दिशेला, अर्थात फलंदाज बाद. आणखी एका विकेटचं पतन. रमेश, सण समारंभ उत्सव हा नात्यांचा आहे आणि आम्ही सहजपणे या नात्यांच्या उत्सवासाठी आवर्जून म्हणतो की ज्या ज्या वेळेला या प्रकारचे सण आमच्या डोळ्यासमोर येतात त्या प्रत्येक वेळेला आम्हाला जगावं, दुनियेमध्ये रंगबिरंगी होऊन जावे
असे जगावे दुनियेमध्ये रंगबिरंगी होऊन जावे, रंगात रंगुनी आयुष्याला बेरंग होऊन पाहावे. अज्ञान, अंधश्रद्धा व सामाजिक घातक विचारांचे आज दहन करूयात आणि ही होळी आनंददायी आणि सुखकर करूया. या सणाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक लक्ष लक्ष आणि कोटी कोटी शुभेच्छा. आपली होळी सुखाची, समाधानाची, आनंदाची आणि ही खऱ्या अर्थानं उत्साहाची जावो हीच आपल्या सर्वांच्या चरणी प्रार्थना असेल. इथे ऑन साइडला फटका चांगला आहे. नो मॅच मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, एक टप्पा घेऊन बॉल बाउंड्रीला इच्छा बाहेर आणि या बॉलवर रन्स मिळतील 4. तिकडे प्रयत्न केले शर्दीचे, भगीरथाचे प्रयत्न, परंतु या प्रयत्नातून मार्ग क्षेत्ररक्षकाला मिळाला नाही. बॅटर यशस्वी होत आहेत आणि बॉल सीमारेषा पार, चौकार. धावा, 11 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 11 धावा धाव पलकावर लागत असताना पाहायला मिळत आहेत. आज क्वालिफाय कोण होईल हे पाहणं आजच्या दिवसामध्ये गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच, पुढील मॅच तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. एकंदरीत 2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारी टीम संतोष 11 या संघाची धावसंख्या धावपलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात आतापर्यंत 11 धावा. उर्वरित मित्रांनो 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये इथून जर पाहिलं तर विजयासाठी अजून जवळपास 23 धावांची आवश्यकता आहे. मोहनजी अधिकारी आपण जर विकेट घेतली ना तर भाई अधिकारी आणि राणोजी अधिकारी यांच्याकडनं 200 रुपयाचं म्हणजे एका विकेटसाठी 400 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. मोहनजी अधिकारी साहेबांनी पहिला चेंडू फेकलाय वाईड, एक सिंगल मिळेल. टीमची टोटल धावपलकावर पुन्हा एकदा लगावली गेली. आतापर्यंत 12 धावा. माझ्यासोबत सतीश अधिकारी स्कोरच्या भूमिकेमध्ये आमच्या अतिशय जवळचे स्नेही आहेत. खूप दिवसानंतर त्यांचा देखील सहवास आम्हाला लाभतो. इथे टोपी उचला आणि डोक्यात घाला. इथे हा सामना पाहण्यासाठी, स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी अनिलजी भवार त्यांचे संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. मी ताईंना आणि त्या सगळ्या परिवाराला विनंती करेल, माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असेल तर सर्व आमच्या माता भगिनींनी ताईंना विनंती, आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अनिलजी भवार त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. या ताई आपण या मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. संतोष अधिकारी त्या ठिकाणी बॅटिंग करतायत. जर षटका ठोकला तर भाई अधिकारी आणि राणोजी अधिकारी यांच्याकडनं संतोष आपणास प्रत्येक चौकारांनी षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण एका बाजूला पाहिलं तर जुना जाणता अनुभव मोहनजी अधिकारी साहेबांनी देखील ठेवलेला आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. जरी विकेट घेतली नसेल तरी आतापर्यंत चौकार आणि षटकार या 2 गोष्टींपासून प्रतिस्पर्धी संघाला थोडंसं लांब ठेवलेलं आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी केलेली आहे असं म्हणणं देखील आज वावगं ठरणार नाही आहे. शॉर्ट ऑफ गुडलेचा बॉल आहे. ऑन साईडला फक्त आणि फक्त वेगाला दिशा दिली. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु थांबवलंय स्वतःला. आक्रमकता हा जरी स्वभाव असेल तरी संयमाच्या बळावर अनेक प्रकारची युद्ध माणसाला जिंकता येतात. मग ती रणनीती, त्या प्लॅनिंगला तुम्हाला सामोरं जावं लागतं. तो प्लॅनिंग तुमच्या यशाचं कारण ठरवतो. साकुर्ली होळी प्रीमियर लीग 2024. सुंदर वातावरण. दुपारच्या जेवणानंतर पुन्हा एकदा अनेकविध मंडळी या संपूर्ण सामन्याचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळेल. फिरोजी शेख यांचा इशारा आलाय वाईट बॉलचा. 40+ मॅचेस. आमच्या महिलांना बसण्यासाठी जागा करायची व्यवस्थापन समिती.
सन्माननीय अनिलजी पवार साहेबांनी आम्हाला सकाळी ताकाची व्यवस्था दुपारी देखील केली. पाहूया आता संध्याकाळी रानोजी अधिकारी चहाची व्यवस्था करतील का, आणि करायला हरकत नाहीये. यस, इथं डिक्लेअर झालेलं आहे चहाची व्यवस्था देखील रानोजी अधिकारी यांनी केलेली आहे. आज या स्पर्धेच्या वतीनं काही कमी नाहीये आणि उद्या देखील काही कमी नसणार, हे आजच्या दिवसावरून ठरलेलं आहे. तर 3 षटकं मित्रांनो संपली. तर 3 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावर 40+ संतोष 11 संघाची धावसंख्या धावफलकावर 2 गड्याच्या मोबदल्यात फक्त 20. आता बॉल शिल्लक आहेत 6 आणि हा सामना जिंकण्यासाठी संतोष 11 संघाला 6 बॉल मध्ये बनवायचे आहेत 14. म्हणजे सामना कठीण होता तो थोडा सोपा झालाय. सहा बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे टीम संतोष 11 या संघाला. म्हणजे सामना अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे. हु विल विन दिस मॅच ऍट दिस मोमेंट कोणी सांगणार नाही आहे, परंतु हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत रंगेल, 3 मात्र शंका नाही आहे. बापू 11 साकुर्ली संघानं हा सामना खेचून धरलेला आहे. शेवटच्या 6 बॉलचा परिपूर्ण खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये अजूनही विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे संतोष 11 या संघाला. मित्रांनो 40+ ची मॅच चालू आहे. 40च्या पुढचे सर्व खेळाडू ज्यांनी आपला भूतकाळ क्रिकेटची कारकीर्द या सर्व खेळाडूंनी गाजवलेली आहे, पण आज याच वर्तमानामध्ये आपल्या गावासाठी खेळत असताना मनस्वी आनंद होतोय. तमाम लाडके क्रीडा रसिक देखील जोडले जात आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक साकुर्ली होळी प्रीमियर लीग सन 2024चा मनस्वी आनंद घेत आहेत आणि पाहता पाहता खूप साऱ्या शुभेच्छा तमाम साकुर्लीकरांना या ठिकाणी येऊन ठेपलेल्या आहेत. याच मैदानावर डोळकामकरांची देखील एक चांगली स्पर्धा पार पडली गेली. याच मैदानावर वाल्मिकी स्पोर्ट्स पाचघरच्या व्यवस्थापन समितीच्या वतीने एक चांगली स्पर्धा या मैदानावर पार पाडली गेली. मैदान राणोजी मैदान आहे, गोल मैदान, क्रिकेटसाठी ऐतिहासिक भूमी बनलेलं मैदान जर असेल तर गावाची देखील एक स्पर्धा गावकऱ्यांसाठी व्हायला हवी, गावातील तरुणांसाठी व्हायला हवी. सगळ्या तरुणांनी एकत्र व्हावा हा एकमेव अट्टास या स्पर्धेच्या वतीनं आम्हाला देखील मनस्वी आनंद आहे. जाऊया माझ्या दिशेने. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम संतोष 11 या संघाला. तर 6 चेंडू आणि विजयासाठी 34. मित्रांनो फिरोज सर सूचना द्या, वेळ आपल्याकडे फार कमी आहे आणि आजच्या दिवसामधील 4 मॅच आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. सूर्य देवता जगातल्या कोणत्याच अप्सरेसाठी थांबलेली नाही आहे. तुमच्या आमच्यासाठी काय थांबणार आहे. 4 चेंडू 6 चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. वेळ नाहीये मित्रांनो, 4 सामने कव्हर करायचे. आज दुपारी 12 वाजता मॅचला सुरुवात झाली. चला बापू 11 टीम गोलंदाज निवडा आणि सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. जवळपास तिसरं षटक संपून 3 मिनिटे झालेली आहेत आणि एवढा स्ट्रॅटेजिक टाइम आउट तुम्ही आजपर्यंत पाहिलेलं नाहीये. सहा चेंडू आणि विजयासाठी 14 धावांची गरज. नेक्स्ट मॅच सह्याद्री 11 विपक्ष रायझिंग स्टार. रायझिंग स्टार संघानं आज सकाळी पहिला सामना जिंकला, तदनंतर दुसरा सामना सह्याद्री 11 संघानं देखील जिंकलेला आहे. म्हणजे 2 विजेता संघामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळेल. तुर्तास जाऊ आपण मॅचच्या दिशेने. काय घडेल या मॅच मध्ये. स्टार्टिंग एंडवर संतोष 11 संघाच्या वतीने बॅट्समन आपण पाहतोय. इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. या क्षणाला खऱ्या अर्थानं जर डॉट बॉल पाहायला मिळाले तर मात्र बापू 11 संघाचं अस्तित्व अबाधित राहील, शंका नाही आहे. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आणि 5 चेंडूमध्ये अजूनही बनवायचे 14 धावा. काय घडेल या मॅच मध्ये. विजयाची अपेक्षा दोनही संघांना राहिलेली आहे, पण म्हटलं जातं ना विजय तेच होतात जे प्रामाणिक प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना नशिबाची साथ लाभते. वाईट बॉल, 1 धाव तर मिळेल. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 5 चेंडूमध्ये 13 धावांची गरज. इथे डेलिकेटली टच आणि नशिबाने बॅट आणि बॉल यांचा संपर्क तर झालाय. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, तिकडे फिल्डर होते बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. अरुणजी अधिकारी चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे. आज 2 कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. 2 धावा मिळतील. शेवटच्या 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चेंडू पोहोचण्यासाठी उशीर लागतोय. फिरोज सर पुन्हा एकदा इशारा करतील. वाईट बॉलचा 1 सिंगल तर मिळेल.
आणि एका सिंगल धावेच्या मदतीने टीमची टोटल धावफलकावर 23. विजयासाठी 11 धावांची गरज. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन. अतिशय हलका चेंडू फेकलाय. 3 चेंडू आणि विजयासाठी 11 धावांची गरज आहे. संतोष 11 या संघाला विजयासाठी. थोडं कठीण आहे, थोडस सोपं आव्हान आहे. इथे देखील खोलवर टप्प्याचा बॉल, आणखी एक डॉट बॉल. आता मात्र वेळ निघून गेली आणि बापू 11 या संघाचं वर्चस्व. बापूजींच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. त्यांना माहित आहे हा सामना आता प्रतिस्पर्धी संघाला जिंकणं जरा अवघड आहे, कारण बॉल फक्त 2 आणि विजयासाठी 11 धाव्यांची गरज. स्टेप आउट झाले. बॅट आणि बॉलचा इथे देखील संपर्क नाही. नाराज केले बॅट्समन टीम संतोष 11 या संघाला. आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, वेळ ज्याच्या सोबत असते ना तो जगामध्ये सर्व गोष्टींवर अधिराज्य गाजवतो, आणि वेळ ज्याच्या विरोधात जाते ना, तुम्ही कितीही अनुकूल राहण्याचा प्रयत्न करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रतिकूल पाहायला मिळतात. इथे नो बॉल. अंपायर डिसिजन नो बॉल. 1 बॉलचा खेळ शिल्लक आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज. अनिल राऊत, आपण कुठे असाल अनिल राऊत तर स्टेजच्या अगदी समोर या. अनिल राऊत. 1 बॉल आणि विजयासाठी 10 धाव्यांची गरज आहे टीम संतोष 11 या संघाला. सुटकेचा निश्वास बापू सरांनी सोडलाय, कारण षटक झालं कंप्लीट आणि सामना जिंकला. साकुर्ली होळी प्रीमियर लीग सन 2024 च्या वतीनं 40+ चा विजेता झालेला संघ आहे बापू 11 साकुर्ली.